नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. तर मी आज करणार आहे वाफवलेल्या बेसनवडीची रस्साभाजी. इथे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहेत आपली बेसनवडी वाफवलेली. आता तयारी करूयात. इथे कढीपत्ता, हिरवी मिर्च, कोथिंबीर आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा चम्मच जिरं, छान पेस्ट वाटण तयार करून घेऊयात. आता इथे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहेत. हिरवी मिरची जिरेची पेस्ट टाकूयात 1 चम्मच, 1 चम्मच धनी पावडर, अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरते मीठ, 1 चम्मच लाल तिखट. आपण पाटवडीची भाजी नेहमीच खातो, तर मी आज वेगळ्याच पद्धतीची केलेली आहेत. वाफवून घेतलेले आहेत बेसनवडीला. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. कोरडे साहित्य मिक्स करून घ्यायचं. बेसनला छान मिक्स होतात हे साहित्य टाकलेलं. आता छान 1.5 वाटी पाणी टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं. फेटून घ्यायचं 2 मिनिट. छान व्यवस्थित फेटून घ्यायचं. गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही सुद्धा करून बघा अशा पद्धतीने. आता फेटून झालेलं आहे. बेसनवडी वाफवण्यासाठी मी आधीच पाणी ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आणि ताटाला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यावर टाकून देऊया. छान कन्सिस्टन्सी इतकीच हवी, जास्त पातळ नाही आणि जाडसुद्धा नाही. 2 वाट्या पाणी, हे 2 वाट्या बेसन तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आणि खोबरा किस थोडंसं स्प्रिंकल करून घ्यायचं याच्यावर आणि थोडीशी कोथिंबीर वरून. वीस मिनिटे छान शिजू द्यायचं मिडियम आचेवर झाकण ठेवून. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि छान 20 मिनिटे वाफ येऊ द्यायची. आता आपले झालेले आहेत. झाकण काढून घेऊयात. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. आता याला टेस्ट कसं करायचं तर चम्मच टाकून पाहायचा. जर याला बेसन चिपकलं नाही तर समजायचं की आपली बेसनवडी झालेली आहे, छान शिजलेले आहेत. आणि चिपकलं तर समजायचं की कच्चं आहेत. आता काढून घेऊयात आणि छान वड्या काढून घ्यायच्या आपल्याला हवा त्या आकाराने. बघा तुम्ही किती छान अलगदच निघत आहेत आपल्या वड्या. अशा पद्धतीने वड्या काढून घेऊयात. बघा किती छान झालेले आहेत वडे आपले. आता करूयात आपण रस्सा करण्याची तयारी. इथे मी 1 वाटी कांदा कट केलेला घेतलेला आहे, 2 चम्मच धनी आणि 2 चम्मच खोबरा किस, 2 चम्मच तेजपत्ते 2-3 आणि 1 लाल मिर्च. आता कांदा छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा आणि ती धनी खोबरं हे सुद्धा छान भाजून घ्यायचं. मिरची, लाल मिर्च आणि छान मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं. आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया. इथे जिरं टाकलेलं आहे, तेजपत्ता 2 आणि मिक्सरला वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून देऊयात आणि छान परतून घेऊयात 3 ते 4 मिनिट. छान याच्यामध्ये 1 चम्मच लसूण मिरची जिरेची पेस्ट टाकलेली आहेत. छान परतून घ्यायचं 3 ते 4 मिनिट. मसाला छान झालेला पाहिजे, नाहीतर मग भाजीला कच्चापणा येतो.
आता छान मसाला झालेला आहे. आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात. खूप छान होतात ही भाजी. आणि गरमच पाणी टाकायचं नेहमी. इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच. तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगने तुम्ही टाकू शकता. तुम्हाला हवं तेवढं तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तेवढं. आणि अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनी पावडर आणि मसाला, गोडा मसाला 1 ते 1.5 चम्मच आणि आमचूर अर्धा चम्मच. आमचूरने छान अशी टेस्ट येतात. आणि थोडीशी कोथिंबीरने छान टेस्ट येतात. थोडीशी फोडणीमध्ये टाकून दिलेली आहेत. आणि चवीपुरते मीठ. मसाला छान मिक्स करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये गरम पाणी, तुम्हाला इतका रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. गरमच टाकायचा. गरम पाण्याने छान तर्री येतात. आता गरम पाणी सोडून देऊयात आणि 3 ते 4 उकळ्या छान काढून घ्यायच्या. मग आता छान 3 ते 4 उकळ्या येऊ द्यायच्या भाजीला. थोडंसं आणखीन मी सोडते गरम पाणी. तुमच्या अकॉर्डिंगने तुम्हीसुद्धा पाणी कमी जास्त करू शकता. आता छान भाजी उकळलेली आहेत आपली. आता याच्यामध्ये त्या बेसनवडी उकळलेली याच्यामध्ये सोडून द्यायची. एक छान सोडून द्यायची बेसनवडी. आणि याला एक उकळी छान येऊ द्यायची. तुम्हीसुद्धा करून बघा अशी. बघा किती छान कलर आलेला आहे रश्श्याचा. आणि आता छान एक उकळी काढून घ्यायची. आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे. कोथिंबीर टाकून देऊया थोडीशी. आणि आता सर्विंग पॉटमध्ये काढून घेऊयात. बघा किती छान झालेले आहे. तुम्हीसुद्धा असे करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.